नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण बघतोय पर्यावरण इयत्ता 12वीचं पुस्तक आपण या ठिकाणी कव्हर करतो आहोत। STI RCP ॲप्लिकेशनवर इयत्ता 12वी हा नवीन पुस्तक आहे, जबरदस्त पुस्तक आहे। तुम्हाला विविध परीक्षा ज्यामध्ये राज्यसेवा, मुख्यत्वे राज्यसेवा पूर्व आणि मुख्य दोन्हीही ठिकाणी, कारण पूर्वला तुम्हाला माहिती पर्यावरण आहे ते, मुख्यालय तुम्हाला भूगोल व पर्यावरण आहे तिथे हे कामाचं आहे। त्याच्यासोबत तुम्हाला जे कंबाईन ग्रुप बी आणि सी आहे ना तिथेही कामाला येतं। तांत्रिकचा जो तुमचा आता नवीन आपण बघतोय, जो आपण नवीन कोर्स डेव्हलप केला आहे वन सेवा, त्याच्यानंतर कृषी सेवाचा जो एकत्रित कोर्स आहे ना तिथे सुद्धा तुम्हाला पर्यावरण संदर्भातले मुद्दे या सगळ्या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत। पहिला मुद्दा वसाहती बघणार आहोत, त्याच्यानंतर आपण पर्यावरणीय समस्या बघणार आहोत। बघा म्हणजे तुम्हाला आता पुढे जात असताना नेमकं या आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत ती लक्षात घ्या। मग या ग्रामीण आणि शहरी समस्या, त्याच्यानंतर ज्या काही स्थानिक हे आहेत ना समुदाय आहेत यांचं जतन, या सगळ्या बाबी इथे आज आपण बघणार आहोत। पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे, समजून घ्यायचा आहे, नोट डाऊन तुम्ही करू शकतात काही मुद्दे। प्रतिकूल हवामान, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी सामाजिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी लोक घरे बांधतात आणि वस्त्या विकसित होतात। म्हणजे वस्तीचं पहिलं उद्दिष्ट काय? संरक्षण प्रतिकूल हवामानापासून। दुसरं आनंद, कोणत्या जीवनात? सामाजिक जीवनामध्ये। आणि मग ही घरं एकत्र आले की त्याची काय तयार होते? वस्ती तयार होते। म्हणजे वस्ती, एखादी वसाहत तयार होते, त्याचे नेमके कोणते घटक आहेत भौतिक, असं जर तुम्हाला विचारलं तर बघा, भौतिक घटक, फिजिकल घटक ज्याला आम्ही म्हणतोय, सगळ्यात महत्त्वाचं आहे निवारा। यामध्ये सुरक्षितता आहे, खाजगी जीवन आहे, संरक्षणासाठी बनवलेले भिन्न आकार आहेत, प्रकार आहेत आणि बांधकाम साहित्य असलेली घरे। निवारा म्हणतो आम्ही त्याला, अन्न, वस्त्र, निवारा। त्याच्यानंतर पायाभूत सुविधा आहेत। आता आधी डोक्यावर छत आलं पाहिजे भाऊ, नंतर मग आम्ही पायाभूतकडे जातो। आमचा रस्ता त्या ठिकाणी असला पाहिजे, आमच्याकडे रेल्वे जाळे असेल बेस्टे, नळ त्या ठिकाणी असतील, केबल असेल, माहिती प्रसारणासाठीचे जाळे असतील, वस्तू पुरवठा असेल, पाणी आणि ऊर्जा पुरवठा असेल, शिक्षण असेल, मनोरंजन असेल, या सगळ्या पायाभूत सुविधा आहे। बरेच नवीन मित्र आहेत, त्यांना लहान लहान बाबी ज्या आहेत, नंतर आम्ही जेव्हा वाचतो मोठी मोठी पुस्तकं पर्यावरणाची, तेव्हा तुम्हाला बऱ्याच वेळेस कन्सेप्ट माहीत नसेल तर मग ते आकलनामध्ये अडचणी येतात। बघा, मानवी वसाहत वर्गीकरण करायचं एकदम सोपा, हा जो ही जी चित्र आहे ना याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलं आहे। मानवी वसाहती म्हणजे कशाला काय म्हणायचं, व्हेरी सिम्पल लँग्वेज। ओके, लोकसंख्या 5,000 ते 99,999, त्याला आम्ही गाव म्हणतो। बघा, 5,000 ते 99,999 फसवणार आहे, पण बघू खेडी कशाला म्हणायचं, 5,000 पेक्षा कमी असेल याला आम्ही खेडी म्हणायचो। बघा, केंद्रित जवळजवळ असलेली घरांचे समूह याला आम्ही केंद्रित खेडी म्हणतोय। त्याच्यानंतर निमकेंद्रित खेड्यांच्या सीमाभोवती असलेली विखुरलेली घरं असेल त्यांना आम्ही निमकेंद्रित म्हणतोय। त्याच्यानंतर वाडी, त्याला आम्ही छोटं खेड म्हणतोय, म्हणजे जिथे लोकसंख्या ही 50 पेक्षाही कमी आहे। बघा, वाडी हा शब्द आहे, एक कन्सेप्ट आहे। आणि वस्ती, जी की वेगळी वसाहत आहे, कशा पद्धतीने बदल आहे। शहर जे की 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येचं आहे, 1 लाख। नगर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येचं आहे। महानगर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी। ओके, 1 कोटी, 1 कोटीपेक्षा जास्त असेल त्याला आम्ही काय म्हणतोय, महानगर। मानवी वसाहती संदर्भातले हे मुद्दे या ठिकाणी आमच्या कामाचे, आमच्यासाठी महत्त्वाचे। आता आम्हाला शिकायचं आहे पर्यावरण, कोणत्या पर्यावरणीय समस्या आहे। ग्रामीणच्या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये या समस्या जास्त आहे, हा एक सोपा मुद्दा, म्हणजे एक तुलनात्मक भाग। मग कोणत्या समस्या शहरी भागामध्ये? भूमी आणि जैवविविधते संदर्भात बघा, पीक जमिनीचा नाश त्या ठिकाणी आपण बघतोय, पिकाखालील जमीन जी आहे ती कुठेतरी याच्यात येते आहे, धोक्यात येते आहे। जंगलांचा नाश होतोय, गवताळ जमिनीचा नाश होतोय, पाणथळींचा नाश होतोय। तुम्ही समुद्रकिनाऱ्यावरची शहरं बघितली, मुख्य तुम्ही मुंबईसारखी, तर तुम्हाला हे कळेल। वन्यजीवांच्या अधिवासाची हानी आहे, वन्यजीवांच्या रस्त्यावरील मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत। गाड्या आम्ही बघतोय, कार असेल, मोठे वाहनं असेल, आणि मातीची वाढती धूप आहे। हे भूमी आणि जैवविविधते संदर्भातले या समस्या। आता पुढचा मुद्दा येतो मानवी आरोग्य आणि शहराचे सौंदर्य, या संदर्भात काय? शहरामध्ये जे आहेत ना समस्या, दूषित पिण्याचे पाणी, त्याच्यानंतर पर्यावरणीय प्रदूषण,
त्याच्यानंतर वाहतूक कोंडी, त्याच्यानंतर कचऱ्यामुळे होणारे शहराचे विद्रुपीकरण, शहराचे सौंदर्य घालवण्याचं काम इथे होते पर्यावरणासंदर्भातल्या कन्सेप्ट. पुढे पाण्यामध्ये काय माहिती का, जे पृष्ठीय पाणी ना ते वाहून जाण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ झाली, ते साठवलं गेलं पाहिजे होतं. वाढते पृष्ठीय आणि भूजल प्रदूषण ही एक समस्या आमच्या समोर आहे. भूजल प्रदूषणाची समस्या आमच्या समोर आहे. त्याच्यानंतर आम्ही जर बघितलं तर पृष्ठी व भूगर्भीय पाण्याच्या संकलनामध्ये घट झालेली आहे. हे जे संकलन आहे, साठा ज्याला म्हणतो ना आम्ही, त्याच्यामध्ये घट आहे, साठ्यामध्ये घट आहे. त्याच्यानंतर पुराची परिस्थिती वाढते. बघा, पर्यावरण समजून घ्यायचं आहे मित्रांनो, एवढं डीपमध्ये कोणी शिकवत नाही. ती मानसिकताच नाही आहे. आम्हाला शॉर्टकट पाहिजे, मुलांनाही शॉर्टकट पाहिजे, मग आम्ही शॉर्टकट देतो. पण मी रिस्क घेतोय आणि माझ्या रिस्कला तुम्ही प्रतिसाद देतायत, तुम्हाला ते कळतंय. सांडपाण्याच्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या प्रक्रियेमध्ये झालेली घट, म्हणजे जे निसर्गतः जी काही प्रक्रिया होती ना, ती सुद्धा आमची बिघडलेली आहे. ऊर्जा, हवा आणि हवामानावर काय इफेक्ट होत आहेत. ऊर्जेचा वापर वाढलाय आणि तो अपव्यय वाढलाय. वापर वाढल्यासोबत अपव्यय वाढणं धोक्याचं आहे. वायू प्रदूषण वाढलंय, हरितगृह वायू उत्सर्जन वाढलंय, सगळ्यात महत्त्वाचं ग्रीन हाऊस इफेक्ट, जागतिक तापमानवाढ, ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आम्ही त्याला, आणि ओझोनचा थर जो आहे तो नष्ट होतोय. O3 ते छिद्र आणि आम्हाला त्या ठिकाणी घातक म्हणून ठरतोय. आर्थिक परिणाम काय, जास्त कर आमच्यावर येणारच आहेत. आमच्या व्यवसायामध्ये घट होते, आमच्या बेरोजगारीमध्ये वाढ होते. आता ग्रामीण भागामध्ये कोणत्या समस्या, हे इथून वरचं झालं सगळं शहरी. पर्यावरणाच्या ग्रामीण भागात काय आहे, पहिलं म्हणजे स्वच्छता नाही आहे. ते ना स्वच्छ भारत अभियान, ते यामुळे आणावं लागलं आम्हाला. पुढचा मुद्दा आमचं ते NA, घर बांधणीसाठी आम्ही शेतं वापरायला लागलोय. सांडपाणी निचरा सुविधा नाही आहे आमच्याकडे, व्यवस्थित गटारी नाही आहे. त्याच्यानंतर कीटकनाशके आणि खतांचा अमर्याद वापर आम्ही करतोय. आम्हाला उत्पन्न वाढवायचं आहे. शेतीचं आम्ही त्या ठिकाणी कस घालवून टाकतोय. वाळवंटीकरण होते, क्षारयुक्त जमिनीची निर्मिती होते. हे जे अति खतं देतो ना आम्ही, त्याच्यातून जमीन ही शारपड होते, शारपड जमीन म्हणतात त्याला. पुढे काय, पुढचा मुद्दा आहे तो आमचा, तो म्हणजे स्थानिक समुदाय आणि परंपरा. मित्रांनो, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा त्याला लागून आहे हे लक्षात घ्या. कारण की स्थानिक समुदाय ना, ते पर्यावरणाचं जतन व्यवस्थित करत होता. ते कसं आम्हाला इथे दिसतं बघा. इथे जर तुम्ही बघितलं, स्थानिक ज्ञान ही पारंपरिक असं म्हटलंय. समुदायाच्या सदस्यांमध्ये अबाधित त्या ठिकाणी ते ठेवले जायचे असंही म्हटलेलं आहे. पारंपरिक आणि समुदायाच्या सदस्यांमध्ये अबाधित, हे समुदायाच्या पर्यावरणीय स्थितीशी संबंधित असून बघा, तुम्ही म्हणाल की बाबा हे स्थानिक समुदाय आणि पर्यावरण याचा संबंध काय आहे, तर हा तो इथे दिसतोय. तो त्या परिस्थितीतील समुदायाचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे मदत करते. बघा, समुदायाचे अस्तित्व टिकवण्यासाठी या ठिकाणी मदत आहे. स्थानिक ज्ञानाचा शिक्षणामध्ये समावेश केला. विद्यार्थ्यांचं जे पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण याच्याबद्दल जागरूकता वाढवण्याला मदत होईल. म्हणजे हा घटक नेमका आम्हाला का अभ्यासायचं हे तुम्हाला इथे कळतं की बाबा, हे जर त्या स्थानिकांचं ज्ञान जर आपण आपल्या अभ्यासक्रमात आणलं किंवा आम्ही पर्यावरण अभ्यासताना ते जर अभ्यासलं, तर आमच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक वेगळी जागरूकता तयार होईल, यात कोणती शंका नाही. विविध दैनंदिन कार्य आम्ही करतोय, त्याच्यासाठी जे काही स्थानिक वनस्पती याच्याचं संरक्षण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. ओके, कारण की तुम्ही बघा, वनस्पतींचं संरक्षण म्हणजे जैवविविधतेचं संरक्षण. बी बियाणे साठवण्याच्या पारंपरिक पद्धती ज्या आहे ना, त्या जर आम्ही शिकून घेतल्या ना, तर आनुवंशिक स्रोतांचे संरक्षण होणार आहे. स्थानिक समुदायांचा उपयोग हा आमच्यासाठी. खाद्यपिके असणाऱ्या वनस्पतींची माहिती स्थानिक लोकांना आहे. ही पिके दुष्काळी परिस्थितीमध्ये वापरली जातात, जेव्हा नेहमीची अन्नधान्य पिके उगवत नाही. म्हणजे स्थानिकांचा आम्हाला काय उपयोग होतोय तो तुम्हाला इथे कळतं. त्यांचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला इथे कळतंय. स्थानिक लोकांना हवामानाच्या प्रकारची समज असते. बघा, हे हवामान आम्हाला जुनं पारंपरिक ज्ञान आम्हाला त्यांचा वापर करून घ्यायचा आहे, ज्याद्वारे वादळ किंवा चक्रीवादळ यांचा अंदाज त्यांना घेता येतोय. त्यानंतर शाश्वत नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन हे मानवी समुदायाच्या आणि स्थानिक संस्कृतीच्या श्रद्धा व वर्तनावर अवलंबून आहे. बघा, शाश्वत नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन, शाश्वत सस्टेनेबल, जे की दीर्घ कालावधीसाठी आम्हाला गरजेचं आहे. मग ते ठिकाणची जी संस्कृती ना, त्यांच्या ज्या श्रद्धा आहे, त्यांचं जे वर्तन आहे, जे आदिवासी समुदाय वगैरे बघा तुम्ही, त्यांच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक वेगळी हे आहे, मानसिकता आहे की नाही, हे आमचं आहे, हे आम्हाला जपायचं आहे, ते इथे आहे. ओके, ते इथे आहे आणि त्याचा आम्हाला वापर करून घ्यायचा आहे. म्हणजे आम्ही बघतो भारतातच नव्हे, जगामध्ये
एक विशिष्ट संस्कृती आहे. ओके, एक विशिष्ट संस्कृती आदिवासी लोकांची. ते निसर्गाच्या जवळ आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. त्यांना प्राणी वनस्पतीबद्दल माहिती आहे, त्यांना आपुलकी आहे. ओके, त्याला धार्मिक महत्त्व म्हणा, औषधी आर्थिक महत्त्व म्हणा, या सगळ्या बाबी आदिवासींमध्ये ते जास्त रुजलेले आहे. त्याच्यामुळे आमचं या समुदायाला आम्हाला म्हणजे त्या ठिकाणी जतन करायचं आहे, त्यांचा वापर करायचा आहे योग्य पद्धतीने. आम्ही जर बघितलं, बघा, आदिवासी लोक जैविक संसाधने वाचवण्यासाठी आग्रही आहे. काय, आणि हे आमच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आम्हाला संसाधने वाचवायची आहे. स्थानिक लोक, आदिवासी समुदाय यांना जनमानसामध्ये त्यांची स्वतःची संस्कृती नोंद करण्याची, सादरीकरण करण्याची, त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची आवड या ठिकाणी असते. आणि मग आम्ही ती संस्थांच्या माध्यमातून तो वारसा जपणं, त्यांना त्या ठिकाणी नियंत्रित करणं वगैरे, या सगळ्या बाबी ज्या आहेत ना, ती त्यांची इच्छा असते आणि ती आम्ही पूर्ण केली पाहिजे. म्हणजे जे काही आदिवासींना जे ज्ञान आहे ना, ते आम्ही आमच्या इतर समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. हा थोडक्यात हेतू या ठिकाणी आहे. आता आम्हाला इथे बघायचं आहे मग की महाराष्ट्रामध्ये काय, महाराष्ट्रातली वारली जमात आम्हाला माहीत असली पाहिजे. आता तुम्हाला एक प्रश्न असा येतो की वारली जमात नेमकी कोणत्या भागामध्ये स्थिर स्थावर आहे? तर हे सह्याद्रीच्या रांगांमध्ये, याच्यातही मुख्यत्वे ही मुंबईपासून साधारणतः 100 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी राहते. आम्ही वरती ठाणे, पालघर वगैरे जो भाग आहे तिथे बघतोय. आणि समुदाय, हा जो अनेक समुदाय आणि जंगले यांच्यातील सुसंवादी संबंधाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे वारली जमातीला निसर्गाबद्दल असलेलं प्रेम ते इथे आपल्याला दिसतंय. वारली जमातीचे लोक जंगले आणि निसर्गाला हिरवी देवता मानतात, त्याची पूजा करतात, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ते निसर्गाच्या उत्पादनाला स्वतःच्या श्रमाचे फळ मानत नाहीये, ती हिरव्या देवतेची देणगी मानतात. बघा, वारली संस्कृतीचं या ठिकाणचं तत्वज्ञान काय आहे ते आम्हाला थोडक्यात समजून घ्यायचं आहे. थोडक्यात त्या संस्कृतीमध्ये वनस्पती, प्राणी यांचं संरक्षण त्यांच्या रूढी परंपरेनं भिनलेलं आहे. म्हणजे त्यांना असं सांगायची गरज नाही आहे. ती जी भीती आहे ना, ती मानवी हस्तक्षेपापासून दूर ठेवतंय. आणि जतन केलेल्या देवराया हे वारली संवर्धनाचं उदाहरण. ही देवराया महत्वाचं आहे. देवरायांवर याच्या आधी एक पॅसेज आला होता बघा, राज्यसभा 608ला. ओके, आणि इथून पुढे इकडे GSलाही ते प्रश्न येणार. म्हणजे शोषण करते नाही, ते रक्षण करते. ओके, वारली समुदाय जंगलाचा वापर ते मूलभूत तातडीच्या गरजा भागवण्यासाठी करतात. मूलभूत आणि तातडीच्या, कुठे गैरवापर नाही करते. ते झाडांना इजा किंवा तोडण्याऐवजी कोरड्या वाळलेल्या फांद्या गोळ्या करतात. ते झाडातील फांद्यांची वाढ कापण्यामुळे सुधारेल अशा फांद्यांची तोडणी करतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ते पर्यावरणाचं कसं जतन करतायत. वारली समुदाय सेंद्रिय शेती करतायत, त्यांच्यामधले चांगल्या बाबी आम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ओके, ते मिश्र पिकांची एक जटिल पद्धती त्यांनी विकसित केली आणि मान्सूनच्या अनियमिततेमध्ये त्याचा त्यांना फायदा होतोय. ते अशा प्रकारच्या पारंपरिक वाणांची पिके लावतात, ज्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांना उत्पन्न मिळतं. म्हणजे कमी पाण्यावर वाढणारी पिकं ती त्यांनी त्या ठिकाणी त्या एक पारंपरिकदृष्ट्या विकसित केलेली आहेत, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. मात्र ते सध्या अडचणीत आहे. आम्ही आमचे वन धोरणं ठरवतोय, आम्ही आमचे प्रकल्प राबवतोय, पण त्यामुळे हा समाज कुठेतरी धोक्यात आलेला आम्हाला दिसतोय. ती बदल करतायत, मात्र आम्हाला या ठिकाणी त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे, हेच इथे दर्शवलं गेलं आहे. पुढे आम्हाला बघायचं आहे काही उपक्रम वगैरे या ठिकाणी आहेत, मात्र आम्हाला महत्त्वाचं परीक्षेभिमुख बघायचं. मी तुमचं जास्त हे घेणार नाही, कारण थोडीशी ऑड आहे ते टॉपिक. आम्हाला असं वाचावंसं वाटत नाही. मला माहिती आहे तुमच्यातले बरेच जण पळाले असतील, काही जण की एवढं कुठे असतं का सर, पण हे केलं पाहिजे. मी तुमचा टाइमपास नाही करणार आहे. या पुस्तकामध्ये पुढे खूप काही परीक्षेभिमुख आहे. ओके, आता समुदायांच्या पद्धती कोणत्या नेमक्या, म्हणजे शेती, नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन, पर्यावरण रक्षण, याच्या स्थानिक पद्धती आहेत ज्या पिढ्यानपिढ्या वारसा हक्काने पुढे संक्रमित होत आहेत. कोणत्या पद्धती? जैवविविधतेच्या संरक्षणासंदर्भात या पद्धती आम्हाला कामाची आहे. आम्ही हे का अभ्यासतोय याचा तुम्ही म्हणाल पर्यावरणाशी संबंध काय तो तुम्हाला कळेल. शेवटपर्यंत बघा. आम्ही बघतोय स्थानिक लोक, त्यांच्यामुळे देवराया भारत आसपासच्या देशांमध्ये अबाधित आहे. त्यांचे पारंपरिक ज्ञानाचा वापर करून निसर्गाशी सुसंगत अशी जीवन ते जगतायत हे आम्हाला. आणि मग इथे काही समुदायांचा उल्लेख आहे जो आम्हाला माहीत असला पाहिजे. बिश्नोई हे लोक काय करतायत? हे खेजरी वृक्षाची व काळविटाची पूजा करतात. वृक्ष त्यांना अन्न, चारा, बांधकाम साहित्य पुरवतायत. बघा, खेजरी वृक्षाशी जोडी लावायची बिश्नोई जमातीची. देवराई कोणत्या भागात आहे? महाराष्ट्रामध्ये. स्थानिक देवतांच्या नावाने या ठिकाणी यांनी काय केले? जतन केले देवरायांचं. म्हणजे वृक्षांची लागवड म्हणूया, संवर्धन म्हणूया, ते सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. पुढे
भारतातील स्थानिक लोक अबाधित जंगलांची जैवविविधता टिकवून ठेवण्यामध्ये आणि अनेक वनस्पती प्राणी यांच्या संरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आणि आपण बघतोय हे जर त्यांनी काम केलं नसतं तर मग बऱ्याचशा बाबी ज्या आहे आतापर्यंत लुप्त झाल्या असत्या. हे आपल्या लक्षात येईल. ते जी रेड लिस्ट म्हणतो ना आम्ही, ती आणखी मोठी झाली असती, हेही आम्हाला इथे दिसतंय. आता पुढे जर बघितलं आम्ही, बीज बचाव आंदोलन हा लेटेस्ट मुद्दा आहे, एकदम लेटेस्ट. काय थोडक्यात बीज बचाव, बी वाचवा म्हणतो आम्ही त्याला मराठीमध्ये. आता ही चळवळ कुठे सुरू आहे हा मुद्दा, तर ही हिमालयाच्या पायथ्याशी सुरू झाली. कुठे? हिमालयाच्या पायथ्याशी. कोणते लोक? गढवालमधील लोक. गढवाल या ठिकाणची लोक तिथे ज्या वातावरणात विविध वातावरणात वाढलेल्या बिया गोळा करायचे, शेकडो प्रकारच्या स्थानिक वानं बघा, हे सुद्धा एक पेटंट आहे. तांदळाच्या जाती असेल, राजमा असेल, डाळी, बाजरी, मसाले, औषधी वनस्पती यांचं त्यांनी संवर्धन केलं. आणि त्याचा भाग म्हणून या ठिकाणी आपण बघतोय स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बरीच विविध प्रकारची पिकं इथे घेतली जात आहेत आणि त्याला स्थानिक महिलांचे जे गट आहेत ते आता पाठिंबा देत आहेत. मित्रांनो, एक संपत्तीच आहे आपल्या देशाची, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक उपयुक्त असं मी म्हणतो. पुढे देवराया काय? आता आम्ही बघितलं की हे जंगलाचेच भाग आहे. देवदेवतांची नावं त्याला दिलेली आहेत आम्ही. धार्मिक यांना महत्त्व आहे आणि त्याच्यातून एक विशिष्ट स्थानिक समुदाय त्या ठिकाणी त्याचं जतन करतोय. पहिला मुद्दा. आता इथे शिकार करणे, चरणे, लाकूड तोड, जळाऊ लाकडाचे संकलन अशा गोष्टींना मनाई असते. बघा, आमच्यासाठी पर्यावरणदृष्ट्या काय महत्त्वाचं आहे? हे महत्त्वाचं आहे की शिकार करणं योग्य नाही आहे, लाकूड तोड योग्य नाही आहे, चराई योग्य नाही आहे, जळाऊ लाकडाचं संकलन या सगळ्या बाबींना मनाई आहे. कुठे? या देवरायांमध्ये. या वनक्षेत्रातील वनस्पती प्राण्यांची स्थानिक लोक मनोभावाने पूजा करतायत. पर्यावरण संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं हे पाऊल आहे. ओके, याच्यातून आमची जैवविविधता वाढते. त्याच्यासाठी आम्ही बघतोय अनुवांशिक संग्रह, ज्याला जीन बँक म्हणतोय, त्या देवराया जीन बँकची भूमिका पार पाडतायत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो लक्षात घ्या. एक नवीन शब्द तुम्हाला इथे भेटतोय, जीन बँक. आता इथे काय वैशिष्ट्य आहे? ओढे, तलाव स्थानिकांना पाणी पुरवठा करतायत. भूजल पुनर्भरणाचं काम याच्यात आहे. आश्रयस्थान जे आहे जैवविविधतेचं, अनेक प्रादेशिक वनस्पती प्राण्यांच्या प्रजातींना आधार देत आहेत. आणि तरी आपण बघतोय की अजून याच्यावर बरेचसे आपण बघतोय की यांनाही संकटात आणणारे लोक आहेत. काही ठिकाणी त्या घटना आपण बघतोय सध्या. तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असाल तर धोक्यात आहे. काय धोक्यात आहे? देवराया का धोक्यात आहे? कोणते धोके यांना शहरीकरणाचा धोका आहे, यांना अतिचराईचा धोका आहे, यांना अति प्रमाणात जे लाकूड आहे का, जळाऊ लाकूड, ते लोक त्या ठिकाणी संकलित करतायत त्याचा धोका आहे. देवरायामध्ये धार्मिक प्रथेचे आचरणाकरता गेलेल्या भेटदात्यांमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आहे. बघा, म्हणजे काही लोक धर्माच्या नावाखाली जात आहेत पण पर्यावरणाचं नुकसान करतायत. तो एक मुद्दा आहे. लोकांची बदलत चाललेली नीतिमूल्य, सांस्कृतिक, धार्मिक दृष्टिकोन या सगळ्या बाबी आहेत ज्या की देवरायांना धोक्यात आणतायत. मग आम्ही काय करू शकतो? आम्ही देवरायांचं एक ते रिझर्व केलं पाहिजे स्थान. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे तुम्हाला दर्शवला की स्थान सुनिश्चित करा की बाबा यस, हे देवराईचं क्षेत्र आहे, इथे काही विशिष्ट बाबींनाच परमिशन राहील. दुसरं, त्याची यादी तयार झाली पाहिजे देवरायांमधली, त्या वृक्षांची, तिथलच्या प्राण्यांची, त्याच्यामध्ये घड होते का, वाढ होते का, पवित्र स्थळांमध्ये मानवनिर्मित जे हस्तक्षेप आहे याचं मूल्यांकन झालं पाहिजे. त्याच्यानंतर चक्रीवादळ, वनवे, पूर इत्यादी बाह्य धोक्यांचं मूल्यांकन त्या ठिकाणी झालं पाहिजे. उपाय बघा, देवरायांसंदर्भात या सगळ्या बाबी आपण बघतोय. त्याच्यानंतर स्थानिक वाहनं जी आहे ना किंवा स्थानिक पिकं जे त्याबाबतचा हा मुद्दा आम्ही आता लेटेस्टमध्ये तुम्हाला मागील 2 वर्षांमध्ये चर्चेत प्रकाश झोतातील एक नाव, ते म्हणजे बीज माता किंवा बी माता असं ज्यांना आम्ही म्हणतो, बीज जननी राहीबाई पोपरे. एक सामुदायिक चळवळ यांनी चालवली. कुठे चालवली? अहमदनगर जिल्ह्यामधील कोंभाळे गावातील या एक शेतकरी, शिकलेल्या नाही आहेत, स्वतःच्या घरात एक बियाण्यांची बँक त्यांनी स्थापन केली. बघा, हे नाव लक्षात ठेवायचे. प्रश्न आलाय, हा चालू घडामोडीला प्रश्न आलाय, पण संदर्भ पर्यावरणाचा आहे. स्थानिक पिकांच्या प्रजातींचे त्या जतन करतायत, पुनरुज्जीवन करतायत. 43 प्रकारच्या देशी वाहनांचे जतन त्यांनी केलेलं आहे, त्याचा प्रसार केला आहे. त्यामध्ये विविध जाती आहे, गेवडा, भरडधान्य, तेलबिया, 17 पिकांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. अहमदनगर परिसरातल्या 3500 शेतकऱ्यांबरोबर त्यांची कामे बघा, म्हणजे एकट्याने करत आहे, संघटित करतायत सगळ्यांना. आपलं स्वतःचं ज्ञान, अनुभव, प्रयोगांचा उपयोग करून शेतातील जैवविविधतेची जोपासना त्या करतायत आणि मग त्यांना आम्ही पद्मश्रीने गौरवतोय. अभिमानास्पद बाब आहे. तुम्ही म्हणाला आणखी काय करू शकतो आम्ही पर्यावरणासाठी, की पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे. बघा, आम्ही बैलगाड्या ग्रामीण भागात आम्ही वापरत असतो.
त्याच्यामुळे हरितगृह उत्सर्जनाविना वाहतुकीच्या गरजा भागतात. म्हणजे बैलगाड्या चांगलं आहे, पर्यावरण स्नेही. स्वयंपाकासाठी ग्रामीण भागामध्ये ऊर्जेचे साधन म्हणून शेणाच्या गोवऱ्यांचा वापर आम्ही करतोय. ओके. कीटक प्रतिरोधक वनस्पतींचा वापर करून रोग व कीटकांना दूर पळवले जाते. बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, पर्यावरण स्नेही पद्धतीकडे आम्हाला जायचं आहे, पण इथे काही बाबी आम्हाला दिसत आहेत, वेगळ्या दिसत आहेत. दुष्काळ सक्षम व कीटक प्रतिरोधक असलेल्या देशी वनस्पतींचे उत्पादन घेतले जाते. ओके. म्हणजे इथे तुम्ही वनस्पतीच वापरतायत. तुम्ही काही जणांना याचा वेगळा अर्थ निघू शकतो की बाबा आम्ही काय करतोय कीटक प्रतिरोधक, तिथे हे नाही म्हटलंय मी, औषधं नाही म्हटलंय, वनस्पती म्हटले गेलंय. इथे देशी वनस्पती आहे की ज्या तुम्हाला दुष्काळ सक्षम आहे त्या वापराव्या लागणार आहे. मिश्र पिकं असेल, बारमाही पिकांची लागवड असेल, मातीचे वर्गीकरण असेल, योग्य पिकांची लागवड असेल, पाणलोट क्षेत्राच्या जमिनीचे वाटप असेल, त्या सगळ्या बाबी याच्यामध्ये. पारंपरिक बियाण्यांचे प्रकार जतन करणे पर्यावरणीय संवर्धनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरलेले आपल्याला दिसत आहेत. या सगळ्या बाबी पर्यावरणासाठी गरजेच्या आहे आणि त्या इथे तुमच्या लक्षात येत आहेत. मित्रांनो, एवढं जर तुम्हाला माहीत असेल तर पर्यावरणीय दृष्टिकोनातून किंवा आगामी जे पेपर आहेत त्याच्यामध्ये याच्यातले काही प्रश्न निश्चित येतील. डायरेक्टली प्रश्न जरी नाही आले ना, तुम्हाला उत्तरं सोडवण्यासाठी याचा फायदा होणार आहे, कारण की हे बेसिक आहे. ओके, हे बेसिक आहे, आपण हे शिकत राहणार आहोत पुढे सुद्धा. मित्रांनो, आपण अशा पद्धतीने सगळ्या विषयांची क्रमिक पुस्तकं कव्हर करतो आहोत. कुठे? STI RCP ॲप्लिकेशनवर. इथे तुम्हाला PSI STI SOचा संपूर्ण कोर्स आहे, राज्यसेवेचा कोर्स आहे, कंबाईन ग्रुप सीचा कोर्स आहे, टेस्ट सिरीज आहेत, विविध सरळ सेवेचे एक्झाम, म्हाडा असेल, भूमी अभिलेख असेल, सरळ सेवा असेल, तलाठी भरती, सगळ्यांचे कोर्स STI RCP ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, डेमो लेक्चर्स आहे, फ्रीमध्ये काही त्या ठिकाणी कंटेंट आहेत, ते फ्रीमधलं बघा. तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही जॉईन व्हा. योग्य दिशेने अभ्यास करायला शिका. योग्य दिशा असेल ना, मग घरात बसून अभ्यास होतो. आणि सध्याचा जमाना तो आहे की घरात बसायचं, इकडे इकडे जाण्यामध्ये टाइमपास करायचा नाही, घरात बसायचं, आपल्या नोट्स काढायच्या, टेस्ट सोडवायच्या आणि आपलं पुढे जायचं. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थांबूया. धन्यवाद.